राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बापू पठारेंनी अजित पवारांची भेट घेतली। या भेटीमुळे सध्या चर्चा रंगताना दिसतायत। मतदारसंघातील विविध कामांसंदर्भात चर्चा केल्याची माहिती दिली गेली आहे। भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असा दावा बापू पठारेंनी केलाय। मिकी घाई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या पक्षातले नेते अजित पवारांची भेट घेतायत, मतदारसंघातल्या कामांबाबत चर्चा होते असं सांगतायत, पण यामागे नेमकं काय घडतंय? प्रज्ञा, अगदीच या ठिकाणी देखील हीच चर्चा होताना दिसते। कारण पुणे जिल्ह्यातून फक्त एकमेव पवार गटाचा हा आमदार आहे। वडगाव शेरीचे जे आमदार आहेत बापूसाहेब पठारे यांनी आज सर्किट हाऊस या ठिकाणी जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। खरं तर आज फक्त या ठिकाणी अधिकाऱ्यांनाच बोलवण्यात आलेलं होतं। अधिकाऱ्यांबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होती। मात्र अचानक त्या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाचे जे आमदार आहेत बापूसाहेब पठारे त्या ठिकाणी पोहोचले। त्यांनी अजित पवारांना शुभेच्छा देखील दिल्या। त्यांनी बाहेर येऊन असं सांगितलं की मी माझ्या मतदारसंघातील जे विविध कामं आहेत त्याच्या संदर्भात चर्चा करायला होतो, कारण मला निधी हवा आहे। मात्र त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आज कुठल्याही म्हणजे नेत्याला, आमदाराला अजित पवारांनी त्या ठिकाणी बोलवलं नव्हतं। फक्त अधिकाऱ्यांच्या सोबतच त्या ठिकाणी अजित पवारांची बैठक होती। त्याचबरोबर बाहेर आल्यानंतर जेव्हा आम्ही बापू पठारांना विचारायचा प्रयत्न केला तर इतर जे कार्यकर्ते होते त्यांचं म्हणणं होतं की आम्ही एकच आहोत, म्हणजे अर्थात शरद पवार आणि अजित पवार आम्ही एकच सगळे आमदार आहोत असं एकच त्या ठिकाणी ऐकायला मिळालं। मात्र बापू पठारेंनी याला नकार देत थेट म्हणलं की मी माझ्या कामानिमित्ताने आलेलो होतो। मात्र बराच वेळ ही भेट अजित पवारांबरोबर आतमध्ये सुरू होती। जवळपास अर्धा तास बापूसाहेब पठारे जे पवार गटाचे आमदार आहेत त्यांनी अजित पवारांची भेट दिली आणि उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चा या ठिकाणी रंगताना दिसत आहेत। प्रज्ञा, निश्चित मिकी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।